असून आणखी आपली कार्यसिद्धी आणखी होत नाही असं कधीही झालं नाही. सर्वांनी अनुभवाने सांगितलेलं साधं ते आणखी खोटं ठरलेलं आहे. कर्म जरी स्वतःच असलं तरी ईश्वराची आवश्यकता कशाला आहे पुढं सांगणार आहे. म्हणून या मुलाबरोबर मीही आणखी देहत्याग करणार आहे. हा मुलगा मी स्मशानामध्ये देणार नाही. माझ्या बरोबर याला जाळून टाका म्हणे. लोकांतरामध्ये मी नाही आणि तिथं यांची कीर्ती सांगेल म्हणाले. मी थोडा असा सात्विक राग आलेला आहे. झाला तर त्याचे संस्कार केल्याशिवाय जेवणखाण कोणी केलं नाही गावामध्ये. सगळे लोक आणखी त्रस्त झाले. काय बाई म्हणाली हट्टी आहे. इतक्या जटा धारण करणार विवेक ज्ञानाने तिची समजूत करण्याचा प्रयत्न केला की हे साध्वी कशा करता तो दुःख करतेस म्हणाले. मुलगा गेलेला आहे. कोणचा मुलगा तुझा म्हणाले. सुतस्तवेश देहो वा जीवो वा पुढे सारदा. हा सवय बनलेला जो देह आहे हा तुझा मुलगा आहे का. देहात असणारा गेलेला जो जीवात्मा हा तुझा मुलगा आहे. देह मुलगा कसा होईल म्हणाले. रक्त मांस सगळं याच्यामध्ये भरलेला आहे. अशा प्रकारचा अवैध देह अमीय देह हा कधी मुलगा नाही. ह्याचा अचेत नाही म्हणाले. त्याला घरात कोण ठेवणार. जीवात्मा त्या जीवात्म्याबद्दल मला दुःख होतं. जीवात्म्या मरण नाही म्हणाले. त्याला जन्मही नाही आणि त्याला मरणही नाही आहे. तो सर्वव्यापी आहे. अनंत आहे. त्याच्याबद्दल शोक कसा करतेस. हे संपूर्ण हे सुद्धा जे दिसत आहे कारण कर्म गुणोत्पन्न जगन मायामयन जगत. जगताची 3 कारणं सांगतायत आणखी ते महापुरुष. काळ कारण आहे, कर्म कारण आहे आणि गुण कारण आहे. साम्यावस्थेमध्ये सगळे गुण होते भले अशा वेळेला. नंतर आता सृष्टी व्हायची तर त्या गुणामध्ये शोभ निर्माण करणं वैषम्य हे कर्मामुळे झालं. कर्मामुळे त्या गुणांच्या पासून कोणता देह उत्पन्न व्हायचा, कोणची सृष्टी कशी व्हायची त्याला निमित्तभूत कर्म आहे. आणि गुण हे उपादान कारण आहे. ते गुणांचं कार्य म्हणजे ते गुण हे कारण त्यांचं कार्य रूपाने परिणाम रूपांतर म्हणजे ही सगळी सृष्टी आहे. ही सृष्टी सगळी आभासात्मक आहे. सिद्ध नाही म्हणाले. स्थिर नाही कोणतीही सृष्टी स्थिर आहे. तेव्हा अशा रीतीनं उत्पन्न झालेलं हे शरीर किंवा शरीरी जो जीवात्मा तो माझा मुलगा आहे, मी त्याची आई आहे, ही नुसती कल्पना आहे. ही सगळी कल्पना मिथ्या एवढी आपण धारण केली. हे जर खरं असेल, तू जर खरोखर याची माता आणि हा तुझा खरोखर पुत्र असेल तर पूर्वीच्या जन्मामध्ये तू कोण होतीस आणि हा कोण होता हे तुला सांगता आलं पाहिजे. तुमचा दोघांचा संबंध निश्चित ठरलेला असेल. कोण होतीस तू. स्त्री तरी होतीस का पूर्वीच्या जन्मात. हाच तुझा मुलगा होता का काय सांगता येत नाही ना. तर म्हणाले देहाचं सोडून द्या. जीव जो आहे हा आणखी जन्ममृत्यू रहित जरी असला तरी तो जन्माला येतो आणि मृत्यू भोगतोय हे पाहून दुःख होतं मला असं म्हणशील. तर ते कालाने चालायचंच म्हणाले. जन्ममृत्यू कालवशात हरून घेऊ. ते सगळेही कालाच्या योगाने जन्मालाही जीवात्मा आल्यासारखा सोबत हे सगळं दिसतंय म्हणाले. जसं देह मिळाल्यानंतर अगदी लहान असताना त्याला बाल म्हणतात. पडू झाल्यानंतर तोच तरुण होतो, तोच वृद्ध होतो. त्या अवस्थावशा आणखी बदलतात शरीरामध्ये असताना. त्याप्रमाणे नवीन शरीर धारण करणं पुन्हा आणखी ते सोडून देणं हे जन्ममृत्यू ही त्याला त्याचप्रमाणे आहेत. हा सारखा आणखी भ्रमण हे सारखं चाललेलं आहे आणि हा भ्रमही सारखा राहतो आहे. हा माझा आहे असं समजून आनंद वाटतो. तो गेला की दुःख वाटतो. दोन्हीही भ्रम आहे. हा भ्रम कशाने जाईल
तर गुरुप्रसादा यतदा समोयम वीजते शिरा तेन ते मृत्यवे कर्चो जातो वै जनुषे मता. सद्गुरूंचा प्रसार जर झाला तरच हा संसार भ्रमांची पूर्ण नाहीसा होतो. जन्म मृत्यू परंपरा जी सारखी पाठीमागे लागलेली आहे, पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम सारखं चाललेलं आहे. कोणत्या ना कोणत्या जन्मामध्ये अलग जावंच लागतं. पण सद्गुरूंचा प्रसाद झाला, त्यांचं मार्गदर्शन मिळाल्याप्रमाणे जो प्रयत्न करतो आहे तो प्रयत्न सुद्धा अखंड स्वरूप आहे. सारखा प्रयत्न सुरू असेल दीर्घकाळपर्यंत, दीर्घकाळ निरंतर सत्कारा सेवितो घडभूमी योगसूत्रकार सांगतायत ना. साधनाभ्यास दीर्घकाळपर्यंत चालू आहे. परीक्षेला बसायचं आहे म्हणजे केव्हा तरी आपलं सुट्टीच्या दिवशी अभ्यास केला म्हणजे झालं, वर्षी परीक्षेच्या वेळेला पास होईल असं म्हणतात. दीर्घकाळ संबंध अभ्यास करावा, निरंतर करावा लागतो. जास्ती वेळ बसतो आहे परंतु काही दिवस सोडला अभ्यास, पुन्हा काही दिवस असा नाही, रोज चालू आहे. आणखी विश्वास ठेवून मी हे कार्य करणं माझ्या प्रयत्नाचं यश मिळालंच पाहिजे अशा विश्वासाने तो अभ्यास झाला पाहिजे तर त्या सुख मिळत आहे. तेव्हा सद्गुरूंचा प्रसार झाला नाही तर पुन्हा जन्माला जावं लागतं, आणखी पुन्हा मृत्यू प्राप्त अपरिहार्य आहे. जन्म मृत्यू अपरिहार्य आहे. म्हणून तू काही शोक करू नको. तस्मात अपरिहार्य ते तत्व शोधितो मानसी अर्जुनाला सांगितलं तेच सांग. आणि तू पुष्कळ दिवस शोक केला असते पुन्हा ते जिवंत होणार आहे का म्हणाले. गेला तू गेला म्हणा. हे त्या स्त्रीला ऐकलं ते पटलं नाही तिला. वास्तविक ज्ञान देण्याकरता भगवान आलेले आहे आणि तिला त्याच्यातून कायमच तिला काढायचं आहे. मुलगा दिला असता तर तेवढ्या पुरता शोक गेला असता, मुलगा आलाय म्हणून सुख झाला. परंतु संसार बंधन कायमच राहिलं असतं की नाही. तर ती म्हणाली महाराज वेदांत तत्वादी मोचते येन वेल्पितम सुखम विश्वस्तव्य सदैव होई. विश्वास तिनं व्यक्त केला. हे वेदांत वगैरे तत्वज्ञान मला काही आवडत नाही. दुःखी झालेली आहे, अर्थार्थीच ती भक्त आहे, अजून जिज्ञासू भूमिकेवर आलेलीच नाही. तिला उपदेश केला म्हणजे आणखी ती या उपदेशाच्या मार्गाने जाईल, विचार करेल, आणखी आत्म कल्याण करून येईल. गुरुप्रसाद तिला होण्याकरता अगदी तयार आहे. गुरुप्रसादाशिवाय आणखी जाणार नाही म्हणताय. प्रसाद करण्याकरता गुरु महाराज आलेले आहे. पण ती म्हणती आहे स्वतः तुझे सांगते की ज्याच्यावर मी विश्वास ठेवला, ज्याने मला हे फळ दिलेलं आहे ते गेलं कसं हा प्रश्न आहे. शिविरे अनंत तैसेची राहणे चित्ती असो त्याले समाधान ही एक भूमिका आहे. भक्तीमध्ये सुद्धा ही भक्तीच आहे, ईश्वराची इच्छा आहे. त्याच्या इच्छेप्रमाणे राहणं हे समाधान प्राप्त करून घेण्याची भूमिका म्हणजे फार मोठी भूमिका आहे. संसारामध्ये आसक्त चित्त असणाऱ्याच्या मनामध्ये भक्ती जरी असली तरी सुद्धा ही भूमिका त्याला मिळणार नाही. त्या अनंताची इच्छा आहे तसं राहिलं पाहिजे, समाधान होत नाही. असं का झालं? कारण स्वतःच्या कर्तृत्वाचा एक अभिमान अद्याप शिल्लक आहे. मी इतकं केलं, मी इतका विश्वास ठेवला आणि त्यांनी असं का करावं. भक्ती आहे, नास्तिक नाही आहे ही स्त्री. तशी स्थिती आणखी होती संसारामध्ये. आपण संसारातली सगळी इच्छा पूर्ण झाली तर ईश्वराची शक्ती मानायची तयारी आहे. पण संसारातून सोडविणारा ईश्वर आहे ही भावना नाहीये. संसार सोडावा असं वाटतच नाही मला. ही शक्ती ईश्वराची आहे ही मानायला मी तयार नाही असा प्रसंग आलेला आहे. खूप प्रसादाशिवाय जाणार नाही महाराज म्हणताय. प्रसाद करायची तयारी आहे, उपदेश करताय. नको म्हणा, हे वेदांत मला आवडत नाही.
विश्वास कसा ठेवायचा ईश्वरावर. महाराजही म्हणाले जिथं तुला वर मिळाला तिकडे जावाही विचार, त्याला विचार म्हणा. पुढे करतो मी माझा उपदेश. ग्राहकच नाही ना कोणी. उपदेश करायला प्रत्यक्ष आणखी भगवान स्वतः आणखी ज्ञानरूप परमात्मा स्वतः उपदेश करायला आले असताना मला आवडत नाही म्हणणारी स्थिती ग्राहकच नाही. ग्राहक संपल्यामुळे आणखी उपदेश होत नाही आहे. देवाने दुर्लक्ष केलं असं म्हणण्याचं काही हे नाही. आमच्या मनातली जिज्ञासा समृद्धी आहे, ज्ञान देणारे आहे, समर्थ आहे, सर्वत्र आहे, संत महात्मे आहेत, ईश्वराच्या आज्ञेने आणखी फिरत आहे, पण ग्राहक नाही, कोणी घेणार नाही. म्हणून वरदम परिपृच्छेदम यासे अलंब्य सरेण. महाराज पुढे म्हणाले मी कशाला बोलू, माझच मला वाटत तुला नको आहे नाही, जातो मी. त्याच्यावर विश्वास का ठेवावा, तिथं जाऊन विचार म्हणाले तू. एवढंच त्यांनी सांगितलं. म्हणजे जिज्ञासू भूमिका ही चांगली का, अर्थात ही भूमिका चांगली. कालच एक प्रश्न निघाला होता, आमदार आले त्यांनी विचारला होता. पण ही जिज्ञासू भूमिका प्रत्यक्ष महाराजांनी आल्यानंतर उपदेश केल्यानंतर तरी उत्पन्न व्हायला पाहिजे की नको. सौंदर्याने तत्वविचार युक्तिवादाने ज्यांनी सांगितलं देह कसा आहे, देहापेक्षा निराळा आत्मस्वरूप कसा आहे, तो आत्मा जन्मवृत्ती रहित कसा आहे, कसा यात पडलेला आहे, देह नेहमी उत्पन्न झालेला अर्थात तो नाहीसा होणारा सगळं त्यांनी मांडलेलं आहे. पण ते तिच्या बुद्धीला पटलंच नाही. जास्ती जिज्ञासा वाढायला पाहिजे आहे याची सांगा महाराज विचारला असतं हे दुःख गेलंच असतं कायम गेलं. या जन्मापुरता संबंध असताना पाठीमागच्या जन्मात नाही, पुढच्या जन्मात नाही, एका ठिकाणी आपलं लाकडं जमतात, नदीमध्ये लाटेनं पुन्हा निघून जातात, हे सगळ्या युक्त्या आहेत, दृष्टांत आहे, सगळ्या अशा प्रकारचे शब्दे बरेच दृष्टांत महात्म्य आहे. पण ती आमची बुद्धीच तशी तयार नाही आहे. त्यामुळे शेवटी तिला सांगावं तिकडे जाऊन विचार. अपेक्षा केली नाही, जात होती तुला मिळेल म्हणाले, उत्तर मिळेल. पण हे मी आता थांबवतो म्हणाले, याचे जातो मी म्हणाले. तर ही जिज्ञासू भूमिका ही प्राप्त होणं फार कठीण आहे. तीव्र जिज्ञासा उत्पन्न झाली पाहिजे. सद्गुरूंची आणखी भेट व्हावी, त्यांच्याकडून काहीतरी मार्गदर्शन व्हावं, कोणता मार्ग आहे हे कळावं, ही इच्छा, तीव्र इच्छा उत्पन्न झाली पाहिजे. तर तशा सद्गुरूंची भेट होऊन कार्य होत आहे. आता भक्ती मार्गाच्या दृष्टीने हा एक मोठा विचार आहे की हिची भक्ती ही मोठी आहे. ज्या देवाची कीर्ती सगळीकडे पसंतीची आहे, योगिनीला वरदान केलं, सगळं केलं, असं सगळं झालंय म्हणाले. परंतु मला मात्र आणखी असं सोडून दिलं नाही. उपेक्षा करणं हे समर्थाचं कार्य नाही आहे. हा तिचा विचारही अयोग्य आहे असं नाही. कर्मामध्ये सगळे जीव गुंतलेले आहेत ना. कर्माकडे बोट दाखवून ईश्वर जर बाजूला होईल तरी प्रारब्ध कर्म श्रेष्ठ मानलं तर ईश्वराची जरुरी काय असं ती म्हणती आहे. हा एक मोठा सवाल तिनं परमेश्वराला केलेला आहे. त्यामुळे त्यांना मान्य करावा लागला. कर्म हे प्रबल आहे, जीवानी मानलं पाहिजे असं समजून तुमची मग जरुरी काय. कर्माची शक्ती ईश्वरापेक्षा जास्ती आहे काय. या भूमिकेवरची सकाम भक्ती जरी असली तरी सुद्धा ती भूमिका मोठी आहे. ईश्वराचं भजन कशा करता करायचं, जीवाने दुसरीकडे जायचं कोणाकडं. सगळेच सारखे जीव आहे, प्रत्येक कर्म आपल्या आपल्या कर्मात गुंतलेला आहे, कोण कोणाचा उद्धार करणार आहे.
कर्माचा ज्याला बिलकुल संबंध नाही, जन्म मृत्यू ज्याला बिलकुल नाही, कधी नाही, काळाचा संबंध नाही, तो सर्व समर्थ ईश्वर, त्याने उपेक्षा का करावी हा प्रश्न त्या ईश्वराला स्थिर विचारलेला आहे. म्हणून वेदांत मला नको म्हणाली, जिज्ञासू नाही झालं तरी हरकत नाही. संकरो असं म्हणजे तिच्याही मनामध्ये वाटलं. महाराजांनी सांगितलं ना, तिथं रमून विचारायचं म्हणाले, काय हरकत नाही. मुलाचं प्रेत घेऊन आणि त्या पादुकांच्या जवळ आलेली आहे. 2-3 महिने सगळी मंडळी आली. ही केव्हा त्याची आहे, एकदा त्याचा संस्कार करून टाकू, दहन करून टाकू, म्हणजे आपण मोकळे राहू. आणखी दुःख करती आहे. पादुकारूपी भगवान साक्षात मनोहर पादुका म्हणजे साक्षात भगवानच आहे. ही मात्र भावना कायम आहे आणि करती आहे. मस्त त्या पादुकावरती आपत्ती आहे, दुःख झालेलं आहे. मध्यरात्रीपर्यंत शोक झालेला आहे. आणखी दिलं नाही कोणालाही, त्या आपल्या माणसावरती काही मुलाचं प्रेत दिलं नाही. गेली घरी मंडळी निघून, उद्या सकाळी येऊ म्हणायचं, काय करायचं. 2 जण राहिले पती पत्नी. थोडीशी झोप लागली त्या स्त्रीला आणि स्वप्नामध्ये महाराजांचं दर्शन झालं. पूर्वी 2 वेळा स्वप्नामध्ये दर्शन झालं. प्रत्यक्ष दर्शन आत्ता झालेलं आहे. ज्ञानदान करण्याकरता महाराज आले होते, परंतु नाही, त्याच्यानं नाकारलेलं आहे. ही प्रारब्धच आहे. मुलगा पाहिजे, हे प्रारब्ध तुम्ही करा, ज्ञानाकरता मला प्रारब्ध नको आहे असं तिला म्हणते. कसं किंमया पकडून घे रे. महाराज म्हणतायत, बाई काय तू आमच्यावर काय लागलीस, बाई तू काय केलं म्हणाले, उपेक्षा काय, कसली उपेक्षा केली. प्राणोनामयुष वायुस्थ वहिनीया तो मरुमया आणि पूर्वन्यस्त्यजात शुचबंधने. काय किती करते, सामान्य इच्छा आहे म्हणाले. ही इच्छा पूर्ण करायला काय वेळ आहे. बाह्यदृष्टीनं बाह्य जे ज्ञान आहे त्या ज्ञानाला ही गोष्ट अगोचर आहे, शक्य नाही. अतींद्रिय सर्व पदार्थ आहे. शरीरामध्ये राहणारा जीवात्मा प्राणवायूच्या संबंधाने त्याला प्राण असं म्हणताय. तो प्राणवायू बाहेर गेलेला आहे. वायू याचा अर्थ या ठिकाणी जीवात्माच महाराजांनी केलेला आहे. पुष्कळ त्याच्याबद्दल शास्त्रार्थ लिहिलेला आहे. शरीरात तो राहतो म्हणजे शरीरात हे सगळे ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, मन, बुद्धी वगैरे ही सर्व तत्व शरीरामध्ये प्राण, पंचप्राण वगैरे राहत आहे. स्थूल शरीर हे अगदी थोड्या काही काल राहणार असत, पण याच्यामध्ये असलेले हे सगळे ही साधन वर्ग, याला सूक्ष्म शरीर किंवा लिंग शरीर म्हणतात. तो साधन वर्ग मात्र मोक्षापर्यंत राहणार आहे. आलेला आहे, जन्माला आलेला आहे, तो उत्पन्न झालेला आहे, पण त्याची स्थिरता म्हणजे मोक्षापर्यंत. सगळे संस्कार त्याच्यामध्ये आहेत. मन, अंतःकरण त्यामध्ये आहे. अंतःकरणात सगळे संस्कार आहेत. तर ते जे सूक्ष्म शरीर, त्याचाच ही जीवात्मा जो आहे, हा आत्मा हाच जीव बनलेला आहे. सगळी इंद्रिय, सगळी मन, बुद्धी म्हणजे मीच आहे असं तो समजतोय. मला सुख आहे, मला दुःख आहे, मला इच्छा आहे, मला द्वेष वगैरे आहे. म्हणजे मनाचे जे धर्म आहेत, अंतःकरणाचे धर्म, ते सगळे माझे धर्म आहेत. इतकं त्या मन, बुद्धी किंवा इंद्रियामध्ये सगळा तो अगदी अध्यस्त झालेला आहे आणि हा समजतो आहे. त्यामुळे ती गेली की हाही गेल्यासारखा झाला. मला जायला पाहिजे, मला यायला पाहिजे, मला जन्म आला, मला मृत्यू आला, असं तो त्यांच्याशी त्याला पाहून म्हणतो आहे. पण वस्तुतः तो प्राण म्हणजे आत्मा आहे, परमात्मा आहे, तोच हा झालेला आहे. तोच वायू, सर्वापेक्षा वायुदेवतेचं महत्व जास्ती आहे म्हणतात. संवर्ण, सर्वांचं संवरण करणारा पृथ्वी, जल, ते सगळेही त्याच्यामध्ये लीन होतं आणि तो नंतर याच्यामध्ये लीन. तर तो प्राण नावाचा वायू म्हणजे हा जीवात्मा, यांच्याशी संबद्ध झालेला जीवात्मा बाहेर गेला कुठंतरी, पुन्हा तो आणून ठेवलेला आहे. तोच पाहिजे ना तुला, तुझा मुलगाच तुला पाहिजे ना, तो मुलगा जिवंत झालेला आहे. शोक सोडून दे, शोकामुळे आणि तुझी अशी अवस्था भ्रांत झालेली आहे.
काय योग्य अयोग्य, काय करावं, काय समजून घ्यावं, काय बोलावं, तुला काहीही समजत नाही. हा शोक आहे. याचा अर्थ संसाराची ममता आहे, आसक्ती आहे. ही आसक्ती असल्यामुळे याच्यातून पुत्र गेल्यामुळे तुला शोक झाले. शोक आणि मोह यामुळे हे सगळे शोक वगैरे झालेलं आहे. त्याकरता आणखी ईश्वराची शक्ती आणखी कमी पडली असं तुला वाटतं आहे? नाही आहे, कमी नाही म्हणा. एकदम ती जागी झाली बाई. थोडस वाटलंय त्याला चुकलं म्हणाले आपलं त्यावेळेला. उगीच देवाला दोष दिला. इतक्यात तो मुलगा उठलेला आहे. जागा झोपेतून उठल्यासारखा आनंद झाला त्या स्त्रीला. पतिवाही उठलेला आहे. भूक लागलेली आहे त्याला, मुलाला रडतो आहे. त्याच्या मस्तकास अवघ्रान ज्यांनी मंत्रपूर्वक केलेला आहे. आणखी भगवान नरसिंह सरस्वतींची पुष्कळ प्रार्थना स्तुती त्यांनी केली. सूर्योदय झालेला आहे. पादुका सगळ्या स्वच्छ केल्या. रक्त सांडलं होतं तिचं स्वच्छ केलेलं आहे. आणखी पूजा त्या पतिव्रता स्त्रीनं पादुकाची पूजा केलेली आहे. आरती करायला उभे राहिलेले आहे. तो पती आहे, मुलगा आहे, सगळं आरती करताय. इतक्या ती गावातून मंडळी त्या ठिकाणी आली. आता तरी बाई म्हणजे हट्ट सोडून दिली त्या मुलाचं हे करू म्हणून. ते जिवंत सोडून दृष्टा सर्व श्रुत्वा स्तुवन् हरिम. गाणगा बोलला महाराज गेले असं समजत होते नामधार. त्याकरता ही कथा सांगितली आहे. महाराज आहे ते अदृश्य रूपाने आहे. अदृश्य रूपाने असल्यामुळेही त्यांच्या अस्तित्वाबद्दल शंका वाटणं स्वाभाविक आहे. पण श्रद्धा ही श्रद्धेची भूमिका तशी पाहिजे. दिसलं नाही म्हणून मनुष्य नाही असं कसं? एखादा मनुष्य घरात नाही, त्याला भेटायला आपण गेलो. घरात नाही म्हणजे तो नाही समजायचं. माहिती गेला असेल, कुठं तरी असेल अशी त्यांनी कल्पना नाहीच मला जगातच नाही. ईश्वराबद्दल असं कोणी समज. भक्त नाना प्रकाराने स्तुती करतात की देवा माझ्याकडे लक्ष देणार. तुमच्याकडे असे हजारो भक्त येतात. त्यांच्या कामामध्ये तुम्ही गुंतवून गेल्यामुळे माझ्याकडे लक्ष गेलं नाही काय? देवाने उपेक्षा केली असं ते कधीही म्हणणार नाही. पण शोकामुळे ही बोलून गेली आहे. अंती वगैरे सगळी झालेली आहे. तो चिरंजीव मुलगा आणखी पुष्कळ दीर्घायुषी झालेला आहे. मोठा भाग्यवान. सगळे मनोरथ त्या स्त्रीचे पूर्ण झालेले आहे. पण एक मात्र प्रारब्ध तिचं शिल्लक राहिलेलं आहे. तेही दुःखदायक आहे. विचार करणार आहे. दुःखमेव सर्व विवेक गेला. योगसूत्रकार सांगितलं सर्व ही विवेकी पुरुषाला सगळं दुःख वाटत आहे. अनुकूल परिस्थिती आहे, चांगला आहे, पुष्कळ आहे. ती कुंती म्हणाली नाही नाही हे चांगलं नाही देवा. अरण्यात होती माझी मुलं बरं होतं म्हणाले. तुमची आठवण रोज होत होती. विवेकी आहे ती. विवेक संपन्न असणाऱ्या माणसाला अनुकूल परिस्थिती सुद्धा दुःख रूपच वाटते. हा नाही काही काळाने जाणारच आहे सगळं हे. विनाश हा जो दोष आहे या सर्व ही पदार्थामध्ये, भौतिक पदार्थामध्ये, त्या दोषाचा जो विचार केला, चिंतन केलं तर त्या पदार्थापासून सुख कधीही वाटणार नाहीये. म्हणून कसं पूर्ण झाले संसारामध्ये सुख मिळालं सगळं झालेलं आहे. तत्र अशांतम सजागर्ती श्री नरसिंह सरस्वती म्हणून सांगतायत सिद्ध. नरसिंह सरस्वती महाराज अगदी जागे आहेत. केव्हाही चला तुम्ही, कानांतरात केव्हाही तुम्ही जाल त्यावेळेला आणखी त्यांचं वात्सल्य अनुभवाला येईल म्हणाले. अशा रीतीनं दृढ भक्ती पाहिजे. भक्ती दृढ होण्याकरताही पुष्कळ हे पाहिजे. भक्ती आहे, प्रेम असतं, सगळं असतं म्हणाले. परंतु ती भक्ती दृढ आहे किंवा नाही याची परीक्षाही करणारे लोक असतात. त्यांचं ऐकलं पाहिजे. नुसतं आपल्याजवळ भक्ती असं समजूनही भागत नाही आहे. याप्रमाणे गाणगापुरामध्ये महाराज गेल्यानंतर सुद्धा नृसिंहवाडी क्षेत्रामध्ये आहेत, जागृत आहेत. आणखी
आज एवढं काम केलं नंतर पुन्हा गेले गाणगापूरला असा अर्थ नाही. तिथंच कायमच आहेत हे त्याने सांग. आता गाणगापुरातल्या ज्या लीला आहेत त्या लीलांना सुरुवात झाली. असाध्य भगवान भीमाम ततः किम करू प्रभू तस्य तिष्ठितम. नामधारक भक्त सुद्धा अगोदर हेच होता की नाही. मला काय दुःख आहे हे त्यांनी विचारलं. तुम्ही त्यांचे शिष्य आहात, मी सुद्धा त्यांचा शिष्य परंपरेने शिष्य आहे म्हणाले. आमचे वडील अनोबा मनोबा सगळेच त्यांची सेवा करत आलेले आहेत आणि मी असा दुःखी का असं त्यांनी विचारतोच की सिद्धांना आरंभात ऐक चरित्र ऐकतो. कशी कशी स्थिती पाहिजे, भक्ती कशी पाहिजे, त्या भक्तीच्या बरोबर आणखी नुसती सेवा केली, आम्ही परंपरेनं सेवा केली नुसतं म्हणून भागत नाही. त्या बुद्धीमध्ये असलेले दोष दूर झाले पाहिजे आणि मग सेवा घडली पाहिजे. त्या सेवेचं फळ म्हणजे उपेक्षा केली असं कधी म्हणणारच नाही. ही स्थिती चांगली आहे, देवाने दिलेली स्थिती सुद्धा चांगली आहे असंच त्याला वाटत आहे. कधी अनुकूल चिंतन भक्तांनी साधकाने नेहमी मनामध्ये हा विचार ठेवला पाहिजे उपासकाने की देव कधीही रागावत नाही, ही बुद्धी पाहिजे. कधीही उपेक्षा नाही. रागावणं उपेक्षा करणं हे अल्प सामर्थ्याचं द्योतक आहे. परिपूर्ण सामर्थ्य देवाचं आहे. एकदा जर पक्की जाणीव झाली तर देव रागावला, माझ्याकडे त्यांनी लक्ष दिलं नाही असं कधीच वाटणार नाही. जैशी स्थिती आहे देशावरी आहे. आपल्या संचिताकडे लक्ष द्या असं संत सांगताय. आपल्या कर्माकडे लक्ष द्या. देवाच्या आणखी सामर्थ्याचा अवहेलना करू नये असं त्यांचं म्हणणं आहे. नामधारकाने आता चरित्र श्रवणामध्ये तो रंगून गेलेला आहे, आनंद झालेला आहे. साक्षात महाराजांचे भक्त यांचा समागम झालेला आहे. महाराजांचं तेच महाराजांचं चरित्र पाहिलं आणि ते सांगताय, ऐकून वाचून सांगत. काय झालं महाराज, भीमा तीरावरती भगवंतानी गमन केलं. पुढे त्यांच्या लीला काय काय झालेल्या आहेत ते सांगा. गांधर्व नगरे भीमा मर्या संगमे शुभे कृष्णा पंचमरी योग सुमले तस्थौ जगत प्रभू. तो जगाचा आशिष आहे. तो आता या भीमा अमर्या संगमावर येऊन राहिले म्हणाले. सगळं जगच त्याचं हे आहे घर. कृष्णा पंचमरी तिथं राहिले त्या संगमावर काही दिवस, आता इथं येऊन राहिले मुक्त राहिले. संगम ज्या बाजूला आहे त्या संगम स्थानावरती त्यांचा निवास होता. 2-3 मैल लांब आहे तो संगम. तिथून आणखी दुपारच्या वेळेला भिक्षेकरता महाराजांनी यावं. भक्तांचा उद्धार करण्याकरता अवतार घेऊन आलेले आहे. अदृश्य झाले तरी सुद्धा त्यांचं कार्य चाललेलंच आहे. त्या ब्राह्मण स्त्रीची कथा सांगितली. उपेक्षा नाही. आमचं काम संपलेलं आहे, आम्ही आता सेवानिवृत्त झालो, आम्हाला काही पाहायचं नाही. त्यांना कोणी काम करायला देत नाही म्हणून पाहायचं नाही म्हणतात. आणखी मिळालं तर बरंच आहे. पण इथं तसं नाही. निवृत्ती नाही. कधी अश्रांत जागृती, अश्रांत आणि जागृती म्हणतात. भक्तांचा उद्धार करायचा आहे, जीवांचं आणखी कार्य करायचं आहे, ही दया आहे. एक ब्राह्मणाचं तिचं घर होत गाणगापुरामध्ये. दरिद्री ब्राह्मण आहे, भिक्षा मागायला गेलो. त्यांच्या घरी एके दिवशी महाराज आलेले आहे. त्या ब्राह्मणाच्या घरात एक म्हैस होती, वांग म्हैस. तिला काही वासू नाही, दूध नाही, काही नाही, व्यसन घातलेली आहे. लोकांनी आपलं काही आपल्याला जे काही माती बिती आणायची वाहण्याकरता म्हणून त्याला घेऊन जावं, काही शराठाणी त्याला त्याच्यावर निर्वाह चालायचा, भिक्षाही मागायची, असं कार्य चाललं. त्या ब्राह्मणाच्या घरामध्ये एके दिवशी महाराज भिक्षेला आलेले आहे. पहिली लीला आहे, पहिली कथा आहे, पहिलं चरित्र.
श्रीमंत मंडळी होती, त्यांचे बाडेबिडे होते. हे स्वामी महाराज या घरात गेल्याबरोबर ते म्हणाले, स्वामी महाराजांना काय भिक्षा मिळणार म्हणाली, साधा भाकरी सुद्धा मिळेल की नाही कोणाला ठेवू, हसायला लागले. पण भगवंताला काही बाह्य धनाची अपेक्षा, फक्त प्रेम हरी हसून दिसतो, फक्त प्रेम भक्ती परामरक्तिरीश्वरे ही सर्वापेक्षा उच्च अनुराग जो आहे, उच्च प्रेम आहे की ज्याच्याकरता सर्वही सोडण्याची तयारी आहे, सोडलेलं आहे सर्व. अशा रीतीनं त्या ब्राह्मणाच्या घरी महाराज गेलेले आहे. अद्याप काही माहिती झालेली नाही लोकांना. संगमावर एक कोणी स्वामी आले, कोणाला तरी माहिती झालेली असेल, येतात कधीतरी गावात भिक्षा मागतात जातात. सूर्यावरती जरी मेघ आलेला आहे तरी सूर्याचं किरण काही जातात, काही प्रकाश जातो. मेघाने सूर्याला झाकलं हे म्हणणं बरोबर आहे का? त्यांनी मुद्दामच सांगितलं, खरंच छन्न दृष्ट आकाशामध्ये असलेला सूर्यनारायण त्याला मेघाने झाकलं असं म्हणणं हे अगदी चुकीचं आहे. मेघ दिसला असता कसा मान, सूर्य जर झाकला गेला असतो तर मेघ दृष्टीला पडला असता का? प्रकाश कोणाचा आहे? मग काय झालं? घनच्छन्न दृष्टी घनच्छन्न मर्कम यथा म्हणते निष्प्रपंचाची मोडा. आत्मस्वरूप जे आहे ते सगळं अज्ञानाने झाकलेलं आहे. आत्माचं स्वरूप नाही. स्वयंप्रकाश आत्मा झाकला कसा जाईल? तर आमची दृष्टी आमच्या दृष्टीला मेघाने झाकलेलं आहे. आमची दृष्टी पुढे जाऊ शकत नाही. सूर्यापर्यंत म्हणून सूर्य दिसत नाही. मेघाने सूर्याला झाकलेलं नसून आमच्या दृष्टीला झाकलेलं आहे, प्रतिबंध केले. तसं पाहणारे जे आहेत आत्मस्वरूपाला परमात्म्याला पाहणारे जे आहेत भक्त, त्यांची बुद्धी ज्यांची इंद्रियच आवृत झालेली आहेत ते पाहू शकत नाही आहेत. तो स्वयंप्रकाश सर्वव्यापी सर्वच आहे. अशा रीतीनं महाराज अद्यापी प्रगट झालेले नव्हते. त्या दरिद्री ब्राह्मणाच्या घरी आणखी आलेले आहेत भिक्षे करता. बसायला आसन दिलं. ब्राह्मण कुठे भिक्षा मागायला गेले होते, कोणाला भिक्षा. त्यांच्या स्त्रीला आणखी आसन दिलं. बसलेले आहेत महाराज. ती म्हैस त्या दिवशी खरी होती, कोणी कामाला नेली नव्हती. त्या म्हशीकडे पाहिलं महाराजांनी आणि विचारलं, बाई तुमच्या घरी म्हैस दिसते आहे म्हणाले. त्या म्हशीचं दूध दिलं तरी हरकत नाही, आम्हाला काही अन्नच पाहिजे असं नाही. विधिवशा प्राप्तेन संतुष्टताम आचार्य महाराज सांगतात. संन्यासी महात्मा अमुकच पाहिजे असं. सगळ्या इंद्रियांचा निग्रह आहे. रसनेंद्रियाचा निग्रह म्हणजे जितेंद्रिय झाला म्हणायचं. रसनेंद्रिय निग्रह म्हणजे जितेंद्रिय झाला. दूध द्या तुम्ही म्हणाले, काय हरकत नाही. हीच आज भिक्षा मला पुढे होईल. नासिका गुणा ही म्हणाले म्हैस नुसती भार वाहणारी आहे. दूध कधीही न दिलेलं नाही, पण तिचा उपयोग होतो. कामाला नेतात लोक, काहीतरी थोडे पैसे मिळतात म्हणाले आम्हाला. रेडा कसा आहे त्या रेड्याप्रमाणे जन्मापासूनच का आहे, दूध नाही, वासरू नाही. आता तिच्या घरातच ती म्हैस होती. रोज आजपर्यंत अनुभव होता, त्यामुळे तिनं सांगितलं असं खरं आहे ते सांगितलं. महाराज म्हणाले मशामावद दुग्धवा क्षीरंदेही भाषिता. तुम्हाला काय दूध द्यायचं नाही काय बाई म्हणून सांगता काय असं? धार काढून दूध देणारी म्हैस आहे. आता श्रद्धा कशी पाहिजे याचं हे उदाहरण आहे. ज्या स्त्रीच्या घरात जन्मभर ती म्हैस आहे, एकदा सुद्धा तिला दूध मिळालं नाही, गावातल्या लोकांनाही माहिती आहे ही दूध देणारी म्हैस नाही, म्हणजे बहुमत कोणाकडे आहे? आणि प्रत्यक्ष प्रमाण आहे, नुसतं हे नाही. प्रत्यक्ष प्रमाणाने जो आणखी म्हैस दूध देणारी नाही हे सिद्ध आहे. आणि महाराज सांगतायत, त्यांचा शब्द आहे,
ती दूध देणारी आहे. काय मान्य करायचं? शब्द प्रमाण श्रेष्ठ की प्रत्यक्ष प्रमाण श्रेष्ठ, हा एक विचार उत्पन्न झालेला आहे. निर्णय करायला फक्त श्रद्धा पाहिजे. आम्हाला दिसते आजपर्यंत कधी दूध दिलं नाही, तेव्हा दूध देणारी नाही. तुम्हाला थांबायचं थांबा महाराज, दूधच पाहिजे असेल तर कुठून तरी मागून आणायला जाते, असं काहीतरी त्याला उत्तर दिलं. पण ही निर्णयाची वेळ आहे. महात्म्यांची कृपा होण्याची वेळ ही अशीच आहे. बुद्धी कशी आहे, ती बुद्धी जर अनुकूल झाली, प्रारब्ध अनुकूल असेल तर तसं त्या स्त्रीच्याही मनामध्ये विश्वास निर्माण झालेला आहे की महाराजांचा शब्द आहे, म्हणजे दूध देणारी आहे, जाऊया. काही वादविवाद करत बसले नाही. चिकित्सा नाही आहे इथं, चिकित्सेला अवसर, चिकित्सेला निर्णय काहीच झाला नसता. महाराज निघून गेले असते, झाला असता. आणखी भांडण घेऊन गेली आणि दूध मिळालं त्या म्हशीपासून. त्या तापिवलेला आहे, महाराजांना दूध दिलेला आहे, आशीर्वाद ते दूध ग्रहण करून पचन करून आशीर्वाद देऊन महाराज संगमाला निघून गेलेले आहे. हे सगळं घडून गेलेलं आहे. म्हणजे फळ मिळाल्याशिवाय, फळाचा अनुभव आल्याशिवाय श्रद्धा ठेवायची नाही का? श्रद्धा असल्याशिवाय फळ मिळायचं नाही. काय निर्णय काय करायचं? हिच्या श्रद्धेनं फळ मिळालं का महाराजांच्या आणखी संकल्पाने फळ मिळालं, तर हिची श्रद्धा, महाराजांचा संकल्प सत्य आहे, ही हिची श्रद्धा आहे आणि त्यामुळे तिला फळ मिळालेलं आहे. अशक्य आहे, असंभवनीय आहे. जीव हा आणखी परब्रह्मरूप नाही आहे असंच आम्हाला वाटतं ना. श्रद्धाच नाही, शब्द प्रमाणावर अनुभव आहे, प्रत्यक्ष अनुभव आहे. बुद्धीला आमच्या ते पटतच नाही आहे ना. जीव ब्रह्मैवाना मला सिद्धांत सांगतायत मोठे मोठे आचार्य, मोठे मोठे शास्त्र, पण ते पटत नाही. संसारामध्ये सगळं आणखी अनेक जन्मकाल गेल्यामुळे तोच अनुभव आहे. म्हणून ते गुरु प्रसादा हा लय होतो म्हणून जे सांगताय, सद्गुरूंची भेट झाली, त्यांच्या सांगण्यावर श्रद्धा उत्पन्न झाली, त्याप्रमाणे साधनांचं मार्गदर्शनाप्रमाणे अनुष्ठान जर अखंड चालू राहिलं तर हे सगळं बदलून, प्रत्यक्ष जरी असलं मी दुःखी आहे, मी संसारी आहे, हा अनुभवही खोटा ठरतो आहे. स्वप्न दृष्टांत आहे, पुष्कळ दृष्टांत आहे. स्वप्नामध्ये सगळं आपण पाहतो, पण जागा झाल्यानंतर काही नाही. गाढ झोपेमध्ये तर काहीच नाही आहे. आनंद आहे. प्रयत्नाने आणखी धन मिळवायचं आणि धनानंतर सगळे सुखाचे सुखसाधन सगळी जमा करायची, सुख भोगायचं. हा जो साध्य साधन भाव, कार्यकारण भाव, हा रोज सुसुप्तीच्या वेळेला आणखी चुकीचा ठरतो आहे. हा साध्य साधन भाव, कार्यकारण भाव गरीबला कोणी म्हटलं तर कोणी उत्तर देऊ शकत नाही. धनाशिवाय पदार्थ मिळणार नाही, खाणं पिण्याला मिळणार नाही, जीवन चालणार नाही, सुख मिळणार नाही. हे सगळं चालत गेलंय, सगळं परंपरेला आलेलं आहे. ही परंपरा जायची. ही जशी परंपरा आहे, संत महात्मे भक्ती मार्गाने गेलेले आहे, सुखी झालेले आहे, सगळ्याला सुखी करताय, दुःख दूर करताय, ही परंपरा. ही परंपरा मात्र आम्हाला मान्य होत नाही. गाढ झोपेच्या वेळेला तो देह पडलेला आहे शरीरावरती, कोणताही विषय त्या ठिकाणी नाही, खाण्याचा पदार्थ नाही, गाणं बजावणं नाही, काही नाही. इंद्रियांनी आणखी ज्या विषयांचा संबंध असताना सुख मिळणार ती इंद्रिय सुद्धा तिथं नाही आहे, विषयही नाही आहे. सुखाची साधनं कोणतीही नसताना सुख मिळतं कसं, आनंद कसा मिळतो आहे, रोजचा अनुभव आहे. रोज आनंद निधीमध्ये जातो आहे, मंदिरामध्ये अगदी खेळ लागतो. जवळ आहे म्हणाले आनंद. शेतकऱ्याचा मुलगा नांगरतो आहे शेत, पण त्याच्या शेतातच तो निधी बापाने ठेवलेला आहे, तो त्याला मिळत नाही. तो दाखवणारा कोणीतरी भेटला पाहिजे.
पण हे सगळेही कार्य भाव हे सगळे चुकीचे अनुभवाने ठरत आहे. प्रत्यक्ष कुठे अनुभव हा प्रत्यक्ष अनुभव रोजचा आहे. तर याप्रमाणे महाराज होऊन गेलेले आहेत आशीर्वाद देऊन, आणि तो ब्राह्मणाला भिक्षा मागतो. त्याने सांगितलं त्या स्त्रीनं, आज म्हणाले आमच्या म्हशीनं दूध दिलं म्हणाले. असे असे स्वामी महाराज आले होते. त्याने आज्ञा केल्याबरोबर त्यांच्या शब्दाने आणि म्हशीचं दूध निघालं म्हणाले. ते रोज मिळालं ना, म्हणजे तेवढ्या पुरतं निघालं तेवढा असं नाही आहे. चिकित्सक लोक काय म्हणतील याचा नियम नाही. तेवढा पुरतं दूध दाखवलं नाही ते रोज दुसऱ्या दिवशी ती म्हैस दिली नाही त्यांनी. दूध मिळते म्हणाले. आज सकाळी दूध काढले नाही, मागायला आलेलो. आपल्या स्त्रीला बरोबर घेऊन ब्राह्मणांशी संगमावरती गेलेला आहे. महाराजांची पूजा केली, वर मिळालेला आहे. आनंदाने आणखी राहा, धर्माचरण करा म्हणून सांगितलं आणि घरी आलेले आहे. अन्येत दुर्भार वाहार्थम वशावाहत्तुम आगता श्रीवराः प्रेक्षतोहम शशंसूत्रां निर्वाहित. काही शेतकरी मंडळी ना, आणि ती म्हैस पाहिजे रोज चालून नेस होते. त्या दिवशीच ती राहिली. तिचंही भाग्य आहे, महाराजांनी तिचं दूध प्राशन केलेलं आहे. तिच्यावरती काही कमाल झाली असेल. लोक मागायला आले, आमच्या शेतात काम आहे त्या म्हैस, ते म्हणायला नाही देत नाही. ही आता धार द्यायला लागली, दूध द्यायला लागली म्हैस, ही कशाला तुम्हाला काही कामाला आता मिळणार नाही. त्या लोकांनी जाऊन त्या राजेसाहेबांना सांगितलं असं चमत्कार काय म्हणून. आला राजा लगेच त्या ब्राह्मणाच्या घरामध्ये आले. तो राजाही चांगला सत्संगतीचा भोगता होता. ब्राह्मणाने सांगितलं संगमामध्ये संन्यासी महाराज आहे, त्यांच्या आणखी सांगण्यावरून हे झालंय, त्यांचा प्रभाव आहे. लगेच त्यांनी सैन्य आपलं बरोबर घेतलं. सगळी राजचिन्ह छत्र चामरादी बरोबर घेतली. संगमावर गेला तो राजा. साष्टांग नमस्कार महाराजांना केलेला आहे. दीनम माम पाही किंकर, अगदी निरहंकार बुद्धी झाली. मी आपला सेवक आहे, महाराज माझं रक्षण करा. गुरु महाराज म्हणाले, बाबा रानावनात राहणारे आम्ही संन्यासी लोक, तू इतका राजा आहे, सैन्य बिन्य घेऊन इथं आमच्याकडे आलास कशाला म्हणाले. काय काम आहे तुझं. राजा म्हणतो, महाराज आपण सामान्य संन्यासी नाही, परमेश्वर साक्षात आहात. मग तुला आपण गावामध्ये राहायला यावं. आमचं गाव परिचय करा. आपण अरण्यात कशाला राहता आपण महाराज. त्यांच्याकडून काही सेवा घ्यावी आपण, अशी प्रार्थना तो करतोय. दरिद्री माणसाच्या घरी जायचं असाही आग्रह नाही महाराजांचा. हे लक्षात घेतलं पाहिजे. तो दंभ असतो. तो दंभम महारुपासया, महापुरुषांची सेवा केली म्हणजे दंभ हा दोष जातो. दासिबण्याकरता धर्माचरण करणं, श्रीमंताची मला जरूर नाही, निस्पृह हे नको आहे. राजा वरी बोलवायला आला तरी त्याच्याही घरी जायची तयारी आहे. दरिद्री असतात त्याच्या घरी जायची. ही समदृष्टी आहे, दंभ नाही. आता बरं आहे म्हणा, चला काही हरकत नाही. हे जे छत्र फकीरणी राज पादशाली सुखासने उपवेश करून विप्रवाहिते तूर्यस्वने वाद्य वाजताय. पालखीमध्ये महाराजांना बसवलेला आहे. राजा खाली पायानी चालत निघालेला आहे. छत्र चामर आपल्या हातामध्ये घेऊन राजा आणखी चाललेला आहे. पादशाली वेदघोष ब्राह्मण मंडळी करताय, स्तुती पाठक मंडळी स्तुती करताय.
जे जे काळ सर्वत्र चाललेला आहे आणि गोपुरापर्यंत तिथं आले, वेशीपर्यंत आली मंडळी. त्या पश्चिमेच्या बाजूला एक अश्वत्थ वृक्ष होता, निर्जन स्थान, तिकडे घर बिर काही नव्हती. माझ त्या अश्वत्थ वृक्षावरती एक ब्रह्मराक्षस मोठा घातक असा, त्या बाजूला कोणी गेला की तो जिवंत राहायचाच नाही, लहान मुलगा म्हणा मोठा म्हणा कोणी. भगवंतांना ते समजलं, महाराजांना अतिंद्रिय ज्ञान आहे ना त्याला. महाराज तिथं आल्याबरोबर तो आणखी राक्षस उतरून आलेला आहे, मनुष्य वेश धारण करून आला आणि महाराजांच्या दर्शनाने अत्यंत शांत झालेला आहे. मनुष्य भक्षक नरभक्षक तो राक्षस पण शांत झाला आणि या योनीतून मला मुक्त करा महाराज अशी प्रार्थना त्यांनी केली. म्हणजे पिशाच वेशामध्ये गेल्यानंतर ईश्वर शक्तीचं ज्ञान असतं असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे पिशाच योनीत चांगली का वाईट हा प्रश्न उत्पन्न होईल ना. त्या पिशाच्याने आणखी महाराजांचं ऐकलं, त्या ब्राह्मण स्त्रीला त्यामध्ये येणारा त्याला पटलेला आहे हा ब्रह्मराक्षस, त्यालाही ते समजले. त्यांचं म्हणजे मनुष्यापेक्षा ज्ञानशक्ती त्यांची जास्ती असते असं सांगतात. माझा या योनीतून उद्धार करा, किती काल गेला म्हणाले या ब्रह्मराक्षस योनीमध्ये येऊ. त्याच्या मस्तकावर हस्त ठेवला महाराजाने. मनुष्य रूप झालेला तो ब्रह्मराक्षस, त्याला महाराजांनी सांगितलं संगम स्नानात शीघ्रम मुक्तो भविष्यसी. भीमा अमरजा संगमावर जाऊन तो स्नान कर म्हणाले, म्हणजे तो मुक्त होशील. ब्रह्माच्या ब्रह्मराक्षसाला तिथं जर राहत होता. भीमा अमरजा संगम त्याने काही पाहिला नसेल. त्या संगमामध्ये स्नान केल्यानंतर मी मुक्त होईल असं त्याला कधीही वाटलंच नाही आहे ना. तोपर्यंत आणखी त्याचा अहंकार म्हणा, त्याचा एकंदर बुद्धी ही बदलली नव्हती. तोपर्यंत क्षेत्र महात्म्य महाराजांनी दाखवलं, संगमाचं महात्म्य दाखवलं. पण संगमात स्नान करून तो मुक्त झाला का महाराजांच्या शब्दाने मुक्त झाला हाही विचार करण्यासारखा प्रश्न. आजपर्यंत काही संगमात स्नान का केलं नाही. जेव्हा संगमात स्नान केलेलं आहे ते भौतिक शरीर सोडून दिलेलं आहे, कर्मबंधनातून तो मुक्त झाला. हाही चमत्कार पाहिला. तिथंच राहायचं ठरवलं महाराजांनी, मठ बांधून दिलेलं आहे त्याने. नेहमी महाराजांच्या दर्शनाकरता यावं, बसावं, त्यांच्या पूजा वगैरे करावी, गायन वगैरे आणखी